नमस्कार, मी अमन श्रीराम भीमसन 24 मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बघूयात यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी। यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील बसस्थानक परिसरात बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या समोर 3 महिला संभ्रमावस्थेत बसून चलबिचल करीत होत्या। काही जागरूक नागरिकांना या 3 महिलांबद्दल संशय निर्माण झाला आणि घडलेही तसेच। या 3 महिला एका महिलेच्या मागून बसमध्ये चढल्या आणि उतरल्या सुद्धा। त्याच वेळेस त्या महिलेला तिकीट काढण्यासाठी आपल्या पर्सची आठवण झाली। त्यांनी लागलीच आपल्या बॅगमध्ये हात घातला असता बॅग एका ठिकाणी कापून दिसले व त्यातून पर्स गायब झालेली दिसली। याच वेळेस तिचे हजर असलेले सचिन पत्रकार यांनी त्वरित तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांना फोन लावून त्वरित यावे अशी विनंती केली, पण येथे पोलीस चौकी नावापुरतीच असल्याने एकही पोलीस हजर नव्हते। तोपर्यंत त्या 3 महिला दुसऱ्या बसमध्ये जात होत्या, पण सचिन पत्रकार यांनी त्या बसमधून सुद्धा त्या महिलांना खाली उतरवले व त्यांना पोलीस स्टेशनचा धाक दाखवून त्यांना बोलते केले। प्रथमतः तर त्यांनी या संपूर्ण बाब खोटी असून आम्ही त्या गावचेच नाही असा पवित्र घेतला, पण काही वेळानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देऊन ती पर्स फेकून आदिलाबाद मार्गे पडू लागले। या घटनेवेळी पोलीस वेळेवर हजर न झाल्यामुळे त्या 3ही महिला फरार होण्यास यशस्वी झाल्या। एकंदरीत काही जागरूक नागरिक आपले दायित्व पार करताना त्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे। पोलीस प्रशासन हा प्रश्न गांभीर्यतेने घेतला असता आज या महिला चोरटे यांची पूर्ण माहिती प्रशासनाला मिळाली असती व झालेल्या चोरीचा छडा लागला गेला असता। एकंदरीत सचिन पत्रकार यांची एकटी झुंज पोलीस प्रशासनामुळे यशस्वी ठरली हे मात्र खरे। पोलीस प्रशासनाला खरोखरच याचा छडा लावायचा असल्यास त्याचे फुटेज हे बुलढाणा बँकेच्या CCTV कॅमेरामध्ये आजही मिळू शकते, कारण की शहरामध्ये याआधी चाकूचे धाक दाखवून घरातील दागिना व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडलेली आहे। अशा ताज्या घडामोडीसाठी आज सबस्क्राइब करा भीमसन 24 मराठी न्यूज। धन्यवाद।